पटकन होणाऱ्या विंटर व्हेजिटेबल सूप आपण आज करत आहोत। त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये भाज्या घालतोय। तर हा लाल भोपळा आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांचं प्रमाण ठेवू शकता। बऱ्याचदा काय होतं, दुधी भोपळा, लाल भोपळा, फ्लॉवर अशा भाज्या आपण आणतो, परंतु त्याची भाजी आपण सगळ्याचीच करतो असं नाही। थोडाफार एखादा तुकडा ठेवतो आपण भोपळ्याचा, किंवा फ्लॉवरची 2-4 फुलं आपण बाजूला काढून ठेवतो। तर अशा सुद्धा भाज्या आपल्याकडे शिल्लक असतात, तर त्यांचा सुद्धा वापर तुम्ही केला तर चालेल। तर इथे मी लाल भोपळ्यानंतर दुधी भोपळा घेतलेला आहे। भरपूर प्रमाणात भाज्या घालायच्या आहेत, याला काही प्रमाण असं काही नाहीये। जेवढ्या भाज्या आपण जास्त घालू तेवढा आपल्याला त्याची टेस्ट आणि एनर्जी सगळं जास्त मिळेल। तर लाल चुटूक असं गाजर छान आहे, ते सुद्धा आपण घातलेलं आहे भोपळ्यानंतर। आणि एक छोटा बटाटा आहे, फार घालायचा नाही बटाटा, फक्त थोड्याशा स्टार्चची आपल्याला गरज असते सूपला, म्हणून बटाटा घालायचा। तसा काही फार बटाट्याचा रोल नाही आहे या सूपमध्ये। तर असंच माझ्याकडे थोडा फ्लॉवरची भाजी मी केली होती आणि थोडा फ्लॉवर शिल्लक होता, तर तो फ्लॉवर मी इथे घालून टाकतेय। आणि कुठल्याही सूपचं स्टार म्हणता येईल असा आपला लाल चुटूक टोमॅटो, तर 2 छोटे टोमॅटो मी घेतलेले आहेत, ते घालतोय। आणि 1 कांदा आहे, तर अशा प्रकारे कांद्याचे तुकडे करायचे आहेत, असे चौकोन, आणि असे थोडेसे त्याच्या काढून घ्यायच्यात पाकळ्या आपण। आणि मधला जो भाग असतो तो असा मोठा ठेवायचा आहे। हा शिजल्यानंतर गोडसर लागतो, आणि कांदा असा चिरल्यामुळे त्याच्यातलं जे काही केमिकल्स असतात ना, ते फार प्रभाव करत नाहीत, आणि छान टेस्ट याची। अशी बारीक चिरलेला कांदा कधी घालायचा नाही सूपमध्ये, असे मोठे तुकडे करून घालायचे। तर असं सगळ्या भाज्या आपण घातलेल्या आहेत। तुमच्याकडे अजूनही दुसऱ्या कुठल्या भाज्या असतील तर त्या पण तुम्ही घातल्या तरी चालेल। आता सीझनिंग म्हणाल तर अगदी सोपं, छान आणि कमी साहित्य लागणारं असं सीझनिंग आहे। फार काही याला फापट पसारा सूपसाठी करत बसायची गरज नाहीये, घरामध्ये सगळं उपलब्ध असते। हे बघा, हे एक आल्याचा तुकडा 1 इंचभर, छान असे त्याचे बारीक मी सरळ उभे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हा आल्याचा तुकडा एक घातलाय। हे पुदिना बारीक चिरून घेतलाय थोडासा, तो घातलेला आहे। 2 मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत, आणि 2 तुकडे मी असेच ठेवलेले आहेत अखंड, कारण ह्याचा तिखटपणा उतरतो चिरलेल्या मिरचीचा, आणि ह्याचा जरा कमी उतरतो म्हणून। तर माहित नसतं आपल्याला बऱ्याचदा की आपण आणलेल्या मिरच्या तिखटाईला कशा आहेत त्या। आणि इथे मी घेतले कोथिंबीरीच्या डंठल म्हणतात ते, काड्या ज्या असतात कोथिंबीरीच्या, अतिशय कोवळ्या छान काड्या होत्या, त्या घेतलेल्या आहेत, त्या पण आपण घालतोय। 2 तेजपत्ता आहे, 2 असे मध्यम आकाराचे तेजपान आहेत, एक 2-3 दालचिनीचे तुकडे, म्हणजे अगदी थोडा आहे, फार नाहीये। फ्लेवर्स उतरतात म्हणून घालायचं आहे। आणि माझ्याकडे ही गार्लिक पावडर आहे, तर ही जी गार्लिक पावडर आहे ही मला माझ्या वहिनीने अमेरिकेहून पाठवली होती, तर मी अशा रेसिपीजमध्ये कधी कधी ही वापरत असते। खूप छान फ्लेवर आहे याचा। ही गार्लिक पावडर तुम्ही ताजा गार्लिक म्हणजे लसणाच्या छान पाकळ्या सुद्धा तुम्ही ठेचून टाकू शकता। त्याचबरोबर ही शेवग्याच्या पानांची पावडर आहे, तर शेवग्याच्या पानांची पावडर मी विकत आणलेली आहे, आपण घरी सुद्धा करू शकतो। शेवग्याच्या पानांमध्ये ना पाण्याचा कंटेंट खूप कमी असतो, तर पानं आणायची, धुवून घ्यायची स्वच्छ, आणि सुती कापडावर किंवा सुती साडीवर अशी ती पसरून ठेवायची रात्रभर, तर ती लगेच वाळतात। आणि सकाळी थोडंसं कढईमध्ये गरम करायचंय, म्हणजे भाजायचं नाहीये, गरम करायचंय त्याला क्रिस्प चांगलं येण्यासाठी। आणि थंड झालं की पावडर केली तर अगदी अशीच छान, अशी फाईन अशी पावडर सारखी खूप छान पावडर आपण शेवग्याच्या पानांची घरात पण करू शकतो। तुमच्याकडे शेवग्याच्या पानांची पावडर नसेल तर ताज्या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घातले तरी चालेल। खूप छान कलर आला बघा त्या शेवग्याच्या पावडरमुळे। शेवग्याचे गुणधर्म आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत, अत्यंत आरोग्याला चांगला असतो शेवगा।
आणि आपण आता मीठ घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला छान शिजून घ्यायचं. अगदी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी घरातली उरलेल्या भाज्या जरी घेतल्या तरी 3-4 जणांना पुरेल एवढं सूप निश्चितच होतं. त्याला शिजू द्यायचंय आपण थोड्या वेळ. मी झाकण लावून ठेवते याला. भोपळ्याची पाट थोडीशी जाड असल्यामुळे शिजायला वेळ लागेल. आपण मुद्दामच भाज्या पाठीसकट घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फायबर आणि जीवनसत्व सुद्धा खूप असतात. त्यामुळे पाठ काढायची नाही. सगळ्याच भाज्या सोलून घ्यायला पाहिजेत असं नाहीये. हा, तर आपण ह्याला आता छान होऊ देऊया. जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे सूप अतिशय चांगला पर्याय आहे. हे बघा, ह्याला आता पुष्कळसं शिजलं. आपल्याला फक्त शिजण्यासाठी आपण भोपळ्याची पाट काढलेली नाही ना आपण, दुधी भोपळ्याची, तिला फक्त थोडासा वेळ लागतो. बाकीच्या भाज्या जवळपास शिजलेल्या आहेत. 1-2 मिनटं आपण अजून ठेवूया म्हणजे ह्या भोपळ्याची पाट जरा व्यवस्थित शिजेल. आत्तासुद्धा हे खाण्यायोग्य झालेलंच आहे, पण जरा 2 मिनटं आपण ठेवूया म्हणजे ही पाट व्यवस्थित त्याची मऊ होईल. थोडंसं झाकून असं थोडं वाफ जाईल एवढं बाहेर ठेवते मी. साधारण 8 ते 10 मिनटं आपण मोठ्या गॅसवर खळखळीत छान शिजून घेतलेलं आहे पाणी उकळून. तर हे आता आपलं सूप छान शिजलेलं आहे. त्यातल्या सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. आपण दातानी पण चावण्यासाठी थोडं त्याला शिल्लक ठेवायला पाहिजे, नाही तर मग त्याचं पेस्ट सारखं होता कामा नये, छान लागत नाही ते. आपण आता गॅस बंद करूया आणि थोडीशी छान चिरलेली कोथिंबीर याच्यावर घालून घेऊया. आपलं गरमागरम विंटर मिक्स व्हेजिटेबल सूप तयार आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि आठवड्यातून 2-3 वेळा असं सूप नक्कीच खायला पाहिजे. भाज्या खूप आलेल्या आहेत. तर अशाच माझ्या छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला भेट देत राहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच.